नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण उपयुक्त। डॉक्टर संजय डोले। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाचे क्रांतिकारी पाऊल असून विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना देणारे आहे। विद्यार्थ्यांमधील कौशल्य वाढीसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे उपयुक्त आहे। त्यामुळे बेरोजगारीवर मात करणं सहज शक्य होईल, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉक्टर संजय डोले यांनी केलं। ते ॲडव्होकेट एम.एन. देशमुख महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाने आयोजित केलेल्या एकदिवसीय चर्चासत्रात ते बोलत होते। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे शिक्षणाच्या कक्षा रुंदावून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आंतरशाखीय ज्ञान प्राप्त करणं सहज शक्य होणार आहे, असं मत डॉक्टर डोले यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर भाऊसाहेब देशमुख हे उपस्थित होते। आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर देशमुख म्हणाले की वर्गातील अध्यापनाबरोबरच अनुभवाधिष्ठित शिक्षण देणं ही काळाची गरज आहे। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीमुळे आगामी काळात शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल होऊन नव्या पिढीला चौफेर ज्ञान प्राप्त करता येईल व रोजगाराची समस्या सुटेल, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। चर्चासत्रासाठी प्रथम वर्षातील प्रवेशित सर्व विद्यार्थी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक रोहित मुठे यांनी केलं, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक अरुण सातपुते व आभार प्रदर्शन डॉक्टर रावसाहेब ननावरे यांनी केलं। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्राध्यापक रोहित मुठे, सदस्य डॉक्टर भरत शेनकर, डॉक्टर वाल्मिक गीते, विलास लांघी, करण ताटे आदींनी विशेष परिश्रम घेतलं। सुराज्य मराठीकरिता प्रतिनिधी सचिन लगड, राजूर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।